बघा, आज तुम्हीच पत्रकार बांधव सांगू शकता मराठा कुठल्या अँगलनी मागासलेला आहे। यांना 100 एकर यांच्या शेती आहेत, साखर कारखाने, सोसायट्या, हे असताना कसं काय मागासलेलं झालंय? तुम्ही आज जबाबदारीने सांगू इच्छितो, हे जे आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण आहे। यांना ओबीसी मधून लढवायचं आहे। आमचे जे ओबीसीचे काय बांधव येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचा कुठला सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती होऊ नये, सगळ्या ठिकाणी यांचा उमेदवार उभा राहावा म्हणून हे रचलेलं षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आहेत, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो। निवडणुका पाहता ओबीसी कडनं कशा प्रकारचं आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब, प्रकाशअण्णा शेंडगे, लक्ष्मण हाके सर हे ठरवणार आहेत। आम्ही ओबीसी बांधवांना आवाहन करतो, ही वेळ नाही, आत्ताचीच वेळ आहे आपलं आरक्षण वाचवायचं म्हणून जो कोणी उमेदवार असेल, कसला काय असू द्या, त्या उमेदवाराला मतदान करा। आणि ह्या लोकांनी आता जे जरांगेच्या व्यासपीठावर गेलेत, जो कोणी आमदार असेल, खासदार असेल, त्यांची नोंद आमच्याकडे आहे। यांना कदापि ओबीसी समाज मदत माफ करणार नाही। कारण का तुम्हाला ओबीसीने मतदान नाही केलं, फक्त एका समाजावर निवडून आले का तुम्ही संविधानिक शपथ घेताय, हा कुठला प्रकार आहे? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे दुर्दैव आहे। 5 मेला सर्वोच्च मेने दिलेला आदेश आहे, त्या आदेशाचा पण तुम्ही पायमल्ली करता। ओबीसी आणि मराठा एक नाहीच। धक्का न लागता हे आरक्षण देण्यात आले, मग हे कुणबी आल्यानंतर ओबीसी धक्का लागणं कुणाला लागणार आहे? हा हैदराबादच्या नोंदणी निश्चित आहे। पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात निर्णय, तो आज केस चालू आहे, त्याचा निर्णय लागू दे ना। मग निर्णय लागला आहे सुप्रीम कोर्टापेक्षा काय विधानसभा मोठी आली का? आज मला असं वाटतं की आज सारे राजकीय पक्ष, मग दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे सुद्धा यांच्या बरोबरीने सगळे आर्थिक मदत करताना त्यांना पूर्णपणे चुकीच्या माध्यमातून आंदोलन करायला लावतात। ही भूमिका कुठेतरी स्पष्ट झाली पाहिजे आणि केंद्र सरकारने याची ताबडतोब नोंद घेऊन जे कोणी या ठिकाणी विस्तृत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि चुकीच्या माध्यमातून असंविधानिक मागणी करतात, त्यांच्यावर ही कार्यवाही नेतेवान झाली पाहिजे। GR फाडून तुम्ही अशा निश्चित राज्य सरकारचा दर्शवला। येणाऱ्या काळात पुन्हा निवडणुका आहेत, त्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे, उद्याची भूमिका काय असणार आहे? येणाऱ्या काळात उद्याची भूमिका आहे, जोपर्यंत या ओबीसीना न्याय मिळत नाही तोपर्यंत ओबीसी ठाम एक भूमिका निश्चित घेणार आहे आणि ती भूमिका आमचे नेते नक्की ठरवतील। आम्ही त्याप्रमाणे कार्यवाही करू। मंत्रिमंडळाची बैठक होती, या मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ अनुपस्थित झाले, असं सांगण्यात येते त्यांच्यामध्ये नाराजगी आहे। ज्या पद्धतीने मराठा बांधवांना जे GR जे काढून दिलेलं आहे त्या संदर्भात नाराजी ऑफकोर्स असणारच। परवाचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्पष्ट सगळे मुद्दे सविस्तर निवेदन केलेलं आहे। असं असताना त्यांचा विचार विश्वासात नाही घेताना, तुम्ही एक सिनियर मंत्री म्हणून त्याचा विचार न घेताना तुम्ही जर असंविधानिक करणार असाल, सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात काही निर्णय घेणं असेल तर त्याचं जाहीर निषेध करणं हे त्यांना उचितच होतं। शेवटपर्यंत हटणार नाही असं जरांगेने सांगितलं होतं, त्यामुळे राज्य सरकार असेल, इतर लोकांनी देखील त्याची दखल घेतली का वाटतं? येणाऱ्या काळात कशा प्रकारचं आरक्षण कोणाला कशा प्रकारे मिळावं असं की उद्या असं व्हायला नको की यांनी जातवाद निर्माण केलेलं असं उद्या चित्र महाराष्ट्रात उभं राहणार आहे, अशी परिस्थिती निर्माण याच लोक सत्तारूढ पक्षांनी आज करून ठेवलेले आहे। हे दुर्दैव आहे महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।